Good morning student. In last lecture we learn about the reorder level. In today's lecture we learn about the safety stock. Safety stock is term used by the logistician to describe the level of extra stock that is maintained to mitigate the risk of stock out. Safety stock is term used by the logistician to describe the level of extra stock that is maintained to mitigate the risk of stock out due to the uncertainties in the supply and demand. Adequate safety stock level permit a business operation to proceed according to their plan. Safety stock is held when there is uncertainties in demand, supply or manufacturing yield. It serves as an insurance against the stock out. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सेफ्टी स्टॉक म्हणजेच काय, तर ज्या वेळेला डिमांड आणि सप्लाय यामध्ये अनसर्टनिटी येत असतात किंवा त्यामध्ये अनिश्चितता असेल आणि त्याच्या माध्यमातून जर स्टॉक आउट सिच्युएशन होण्याची जर रिस्क त्या ठिकाणी निर्माण होणार असेल, म्हणजे आपला जो काही स्टॉक आहे तो जर स्टॉक आउट होण्याची जर सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण होणार असेल किंवा त्याची रिस्क निर्माण होणार असेल, तर ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी किंवा ती सिच्युएशन कमी करण्यासाठी जो एक्स्ट्रा स्टॉक त्या ठिकाणी साठवून ठेवला जातो की एक्स्ट्रा स्टॉक जो मेंटेन केला जातो त्याला त्या ठिकाणी पण लॉजिस्टिशियनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी स्टॉक असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात सप्लाय आणि डिमांड यांच्या अनसर्टनिटीजमुळे किंवा अनिश्चिततेमुळे त्या ठिकाणी जी काही स्टॉक आउट सिच्युएशन येते ती स्टॉक आउट सिच्युएशन कमी करण्यासाठी किंवा ती स्टॉक आउट सिच्युएशन अवॉइड करण्यासाठी जो काही एक्स्ट्रा स्टॉक त्या ठिकाणी मेंटेन केला जातो किंवा स्टोअर केला जातो त्याला त्या ठिकाणी आपण सेफ्टी स्टॉक असं म्हटलं जातं. त्यामुळे सेफ्टी स्टॉक आपल्याकडे योग्य पद्धतीने असल्यामुळे त्या ठिकाणी आपले जे काही वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्या प्लॅननुसार त्या ठिकाणी करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर सेफ्टी स्टॉक हा कधी होल्ड करून ठेवला जातो किंवा सेफ्टी स्टॉक हा कधी ठेवला जातो, तर ज्यावेळेला डिमांड असेल, सप्लाय असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग यील्डमध्ये याच्यामध्ये अनसर्टनिटीज निर्माण होणार असेल, अनिश्चितता असेल, तर त्यावेळेला सेफ्टी स्टॉक हा होल्ड करून ठेवलेला आपल्याला दिसून येतो. तर सेफ्टी स्टॉक हा स्टॉक आउट सिच्युएशनसाठी त्याच्या विरोधात एक इन्शुरन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने सेफ्टी स्टॉक हा प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. सेफ्टी स्टॉक इज एन ॲडिशनल क्वांटिटी ऑफ एन आयटम हेल्ड इन द इन्व्हेंटरी in order to reduce the risk that an item will be out of stock. Safety stock act as a buffer stock in case the sales are greater than the plan and or the supplier is unable to deliver the additional unit at the expected time. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की सेफ्टी स्टॉक म्हणजेच काय, तर स्टॉक आउट सिच्युएशन जी आहे ही अवॉइड करण्यासाठी किंवा ती रिस्क जी आहे ती अवॉइड करण्यासाठी जे काय ॲडिशनल युनिट इन्व्हेंटरीचे स्टोअर करून ठेवले जातात त्याला ठिकाणी आपण सेफ्टी स्टॉक असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ज्या वेळेला आपलं प्लॅनपेक्षा जास्तीत जास्त सेल हा ठिकाणी होत असतो किंवा आपण जे काही इस्टिमेशन केलेलं असतं सेल्स त्या इस्टिमेशनपेक्षा जास्तीचा सेल हा ठिकाणी होत असतो आणि त्यावेळेला जर सप्लायरकडून ॲडिशनल युनिट जे आहेत ते योग्य टाईमवरती जर डिलिव्हर होत नसतील तर अशा वेळेला सेफ्टी स्टॉक हा बफर स्टॉक म्हणून देखील आपल्याला काम करताना दिसून येतो. म्हणजे जर सेल्स वाढत असेल आपल्या प्लॅनिंगपेक्षा आणि त्यावेळेला रॉ मटेरियल अवेलेबल नसेल किंवा इन्व्हेंटरी अवेलेबल नसेल तर त्यावेळी हा सेफ्टी स्टॉक देखील आपल्याला यूज केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने सेफ्टी स्टॉक हा देखील आपल्याला वेगळ्या कामासाठी उपयोगात आलेला दिसून येतो. With a new product, safety stock can be utilized as a strategic tool until the company can judge how accurate their forecast is after the first few years, especially when used with the material requirement planning worksheet. The less accurate forecast is more safety stock is required to ensure the given level of services. With the material requirement planning worksheet, a company can judge how much they will be need to the produce to meet their forecast sales demand without laying to safety stock. However, the common strategy is to try and reduce the level of safety stock to help keep inventory cost low once the product demand become more predictable. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपण ज्या वेळेला एखादं नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करत असतो किंवा एखाद्या फॅक्टरीच्या माध्यमातून नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप केलं जातं त्यावेळेला सेफ्टी स्टॉक हा ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजिक टूल म्हणून यूज केलेला आपल्याला दिसून येतो. कारण पहिल्या सुरुवातीच्या काळाला आपल्या प्रोडक्टसाठी किती प्रमाणात डिमांड असणार आहे किंवा आपला सेल्स किती होणार आहे त्याचं फोरकास्ट करणं खूप कठीण त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यामुळे आपलं ॲक्युरेट फोरकास्ट त्या ठिकाणी नसल्यामुळे जज करणं कठीण असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याकडे ॲडिक्वेट स्टॉक त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं आणि हा सेफ्टी स्टॉक जो आहे हा त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक टूल म्हणून आपल्याला काम करताना दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की जेवढं आपलं फोरकास्ट हे ॲक्युरेट नसेल किंवा लेस ॲक्युरेट असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला सेफ्टी स्टॉकची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी जास्त
असलेली दिसून येते, कारण आपली जी काही सर्व्हिस लेवल जी आहे ती इन्श्युअर करण्यासाठी की ती कंटिन्यूस ठेवण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सेफ्टी स्टॉकची रिक्वायरमेंट असते, कारण आपल्याला ॲक्युरेट फोरकास्ट नसतो की आपल्याला किती प्रमाणात डिमांड येणार आहे किंवा किती प्रमाणात आपला सेल्स होणार आहे. त्याचं ॲक्युरेट फोरकास्ट नसल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेफ्टी स्टॉक हा आपल्याकडे ठेवणं गरजेचं असलेलं दिसून येतं. तर वेगळ्या कंपनीज काय करतात, तर मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग वर्कशीटचा यूज करून त्या ठिकाणी आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी मटेरियल लागणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपली जी काही सेल्स डिमांड जी आहे किंवा फोरकास्टेड डिमांड जी आहे ही आपण त्या ठिकाणी फुलफिल करू शकतो, याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. मग ते एस्टिमेशन तयार करताना दिसून येतं, म्हणजेच आपल्याला एवढी प्रमाणात डिमांड त्या ठिकाणी येणार आहे किंवा आपला सेल्स त्या ठिकाणी एवढा होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला एवढं मटेरियल त्या ठिकाणी लागणार आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग वर्कशीटच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला किती प्रमाणात सेफ्टी स्टॉक ठेवणं गरजेचं आहे हे देखील त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने एकदा का आपली डिमांड जी आहे ती योग्य पद्धतीने प्रेडिक्टेबल झाली, म्हणजेच आपण त्या ठिकाणी आपल्या प्रोडक्टसाठी डिमांड किती असणार आहे ती योग्य पद्धतीने आयडेंटिफाय करू लागलो की त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली जी काही सेफ्टी स्टॉक लेवल जी आहे ती कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल आणि त्याच्या माध्यमातून इन्व्हेंटरी कॉस्ट कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि याचा बेनिफिट हा ठिकाणी स्मॉल फिनान्शियल कंपनीजला मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो, म्हणजे ज्यांच्याकडे अगदी कमी प्रमाणात फिनान्शियल सपोर्ट असतो किंवा पैशाची तुटवडा ठिकाणी असतो त्या कंपनीजला याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला बेनिफिट झालेला दिसून येतो. तर सेफ्टी स्टॉक आपल्याकडे किती असला पाहिजे, मग तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी एस्टिमेट केला होता ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मग त्या ठिकाणी वेगळ्या सिच्युएशन्स आपल्याला दिले आहेत, मग त्या सिच्युएशन्स कोणकोणत्या आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज व्हेन बोथ लीड टाईम अँड डिमांड आर कॉन्स्टंट यू नो द एक्झॅक्टली व्हॉट द रिऑर्डर पॉईंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला लीड टाईम आणि डिमांड ही ज्यावेळेला कॉन्स्टंट असते त्यावेळेला आपला रिऑर्डर पॉईंट जो आहे हा ठिकाणी आपण योग्यरित्या आयडेंटिफाय करू शकतो. मग तो कशा पद्धतीने, तर या अजम्पशनच्या माध्यमातून आपण बघितलं तर रिऑर्डर पॉईंट इज इक्वल टू डिमांड ड्युरिंग द लीड टाईम, म्हणजेच लीड टाईममध्ये डिमांड किती असते त्यानुसार त्या ठिकाणी आपण रिऑर्डर पॉईंट हा आयडेंटिफाय करू शकतो. मग तो कशा पद्धतीने, तर आर इज इक्वल टू डी इंटू एल. तर डी म्हणजेच काय, तर डिमांड पर टाईम पिरियड, म्हणजेच रेग्युलर आपल्याला डिमांड किती असते आणि लीड टाईम किती आहे याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला डिमांड ड्युरिंग लीड टाईम हे आयडेंटिफाय करायला मदत झालेली दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून आपला ऑर्डर पॉईंट जो आहे हा आयडेंटिफाय केलेला आपल्याला दिसून येतो. तर 2.3 या डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घ्या की ती कशा पद्धतीने रिऑर्डर पॉईंट हा आयडेंटिफाय केला जातो. तर या ठिकाणी आपल्याला क्यूच्या माध्यमातून क्वांटिटी जी आहे म्हणजेच आपल्याकडे किती प्रमाणात स्टॉक अवेलेबल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला दिसून येतो आणि आरच्या माध्यमातून रिऑर्डर पॉईंट जो आहे ती लाईन रिप्रेझेंट केलेली दिसून येते आणि एलच्या माध्यमातून लीड टाईम हा रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे जर समजा एलचा जो काही डॉटेड लाईनचा जो काही गॅप आहे हा जर त्या ठिकाणी लीड पॉईंट असेल, लीड टाईम असेल, तर आपल्याकडे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला डिमांड जी आहे ही 0 to R इतकी डिमांड जर आपल्याला लीड टाईममध्ये येणार असेल, म्हणजे त्या टाईममध्ये आपली रेग्युलर डिमांड ही तेवढी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर ही आरवरती देणं गरजेचं असतं. म्हणजेच लीड टाईम म्हणजेच काय, तर आपण ऑर्डर दिल्याच्या नंतर आपल्याकडे प्रोडक्ट डिलिव्हर होईपर्यंत जो काही कालावधी असतो त्यालाच त्या ठिकाणी आपण लीड टाईम असं म्हटलं जातं. त्यामुळे हा टाईम स्पेंड होईपर्यंत आपल्याकडे डिलिव्हरी झाली पाहिजे. मग ती डिलिव्हरी होईपर्यंत जो काही टाईम आहे त्यालाच आपण लीड टाईम असं म्हटलं जातं. त्यामुळे आर पॉईंटवरती त्याकडे आपल्याला ऑर्डर दिली तरच आपण आपला स्टॉक जो आहे तो पूर्ण संपेपर्यंत आपल्याकडे परत नवीन स्टॉक हा आलेला दिसून येतो आणि तो परत एकदा आपली क्वांटिटी जेवढी आहे तेवढी आपल्याला फुलफिल झालेली दिसून येते. आणि जर समजा या लीड टाईममध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला आणि लीड टाईम हा जर वाढला तर लीड टाईम जो वाढलेला लीड टाईम आहे त्याच्यामधला जो काही लॉस आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याकडे काही प्रमाणात स्टॉक ठेवणं आपल्याला गरजेचं असतं. मग त्यालाच आपण त्या ठिकाणी सेफ्टी स्टॉक असं म्हटलं जातं. मग तो सेफ्टी स्टॉक किती असला पाहिजे हे लीड टाईमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेलं दिसून येतं. म्हणजे आपल्याला लीड टाईममध्ये किती प्रमाणात डिमांड आहे आणि आपल्याकडे किती प्रमाणात मटेरियल अवेलेबल असणार आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी स्टॉक हा आयडेंटिफाय केला जातो. परंतु या ठिकाणी आपल्याला सिच्युएशन दिली आहे की लीड टाईम आणि डिमांड जी आहे ही त्या ठिकाणी कॉन्स्टंट असल्यामुळे आपण ॲक्युरेट लीड टाईम जो रिऑर्डर पॉईंट जो आहे हा त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्टॉक हा ठिकाणी आपल्याला ठेवणं, सेफ्टी स्टॉक ठेवणं आपल्याला गरजेचं असलेलं दिसून येत नाही. परंतु नेक्स्ट आपल्याला सिच्युएशन दिली आहे म्हणजेच व्हॉट हॅपन व्हेन द आयदर डिमांड और लीड टाईम वरीज. म्हणजेच डिमांड आणि लीड टाईम यांच्यामध्ये जर चेंज होत असेल तर त्यावेळेला काय प्रॉब्लेम निर्माण होतो तो या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तर 2.4 या डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की क्यूच्या माध्यमातून आपल्याला क्वांटिटी जी आहे, टोटल क्वांटिटी डिमांडेड जी आहे ही रिप्रेझेंट केलेली आहे. आरच्या माध्यमातून आपल्याला रिऑर्डर पॉईंट हा रिप्रेझेंट केलेला आहे आणि एलच्या माध्यमातून लीड टाईम हा रिप्रेझेंट केलेला आहे.
म्हणजे जर समजा फर्स्ट जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 2 डॉट लाईनच्या मधला जो काही लीड टाईम असेल तर याच्या माध्यमातून तेवढ्या लीड टाईमसाठी आपल्याला 0 ते R पर्यंत जो काही स्टॉक आहे तो स्टॉक त्या ठिकाणी आपल्याकडे रिक्वायरमेंट आपल्याला दिसून येते। त्यामुळे R पॉईंटवरती ठिकाणी आपल्याला ऑर्डर देणं गरजेचं असतं, जेणेकरून आपला लीड टाईम संपेपर्यंत आपल्याला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सप्लाय होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपला प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअस राहू शकते। परंतु जर समजा काही कारणास्तव आपली लीड टाईम जो आहे तो जर वाढला किंवा आपली डिमांड जी आहे ती वाढली, फ्लक्च्युएट झाली, त्याच्यामध्ये चेंज झाला तर काय इफेक्ट होतो तर ते आपण पुढे जी लाईन दिलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की परत आपण स्टॉक क्वांटिटी ऑर्डर केल्याच्यानंतर क्यू पर्यंत आपला स्टॉक गेलेला आहे, परंतु डिमांड त्या ठिकाणी कमी जास्त होत R पॉईंटवरती आली। R पॉईंटवरती आपण ऑर्डर दिली आणि तो लीड टाईमपर्यंत येईपर्यंत लीड टाईम त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे लीड टाईम जो आहे तो काही प्रॉब्लेममुळे त्या ठिकाणी लीड टाईम हा जास्त झालेला ठिकाणी दिसून येतो आणि आपल्याकडचा जो काही स्टॉक आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे संपलेला दिसून येतो। म्हणजेच सप्लाय होण्या अगोदरच त्या ठिकाणी आपल्याकडचा स्टॉक जो आहे तो त्या ठिकाणी संपलेला दिसून येतो आणि पूर्णपणे पुढे आपलं प्रोडक्शन जे आहे ते बंद पडलेलं आपल्याला दिसून येतं। मग हे जे काही स्पेस रिकामी झालेलं आहे म्हणजे जो काही लॉस आपल्याला झालेला आहे तो भरून काढण्यासाठी तेवढ्या प्रमाणात आपल्याला सेफ्टी स्टॉक ठिकाणी आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे। मग हा सेफ्टी स्टॉक कशा पद्धतीने आयडेंटिफाय केला जातो ते आपण आता पुढे पाहणार आहोत। तर या ठिकाणी 2.5 या डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला ॲव्हरेज डिमांड ड्युरिंग द लीड टाईम म्हणजेच लीड टाईममध्ये आपल्याला किती प्रमाणात ॲव्हरेज डिमांड असणार आहे हे आयडेंटिफाय केलेलं दिसून येतं। मग डिमांड पर टाईम इंटू द लीड टाईम याच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला लीड टाईम किती असणार आहे आणि रेग्युलर आपल्याला डिमांड किती असते याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर लीड टाईममध्ये आपल्याला ॲव्हरेज डिमांड किती असणार आहे हे आयडेंटिफाय केलेलं आपल्याला दिसून येतं। मग ॲव्हरेज डिमांड हे आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याच्यानंतर जी काही आपल्याकडे डिमांड येणार आहे किंवा आपल्याला प्रोडक्टची जी काही सेल्स त्या ठिकाणी होणार आहे किंवा डिमांड येणार आहे ती फुलफिल करण्यासाठी आपल्याकडे जो काही सेफ्टी स्टॉक त्या ठिकाणी लागणार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला स्टोअर करून ठेवणं गरजेचं असतं। म्हणजेच डिमांड आणि लीड टाईम याच्यामध्ये काही अनसर्टनिटीज निर्माण झाल्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही प्रोटेक्शन मिळवायचं आहे ते प्रोटेक्शन मिळवण्यासाठी आपल्याला सेफ्टी स्टॉक करून ठेवणं गरजेचं असतं। मग तो सेफ्टी स्टॉक आपण किती करून ठेवला पाहिजे हे आयडेंटिफाय करत असताना आपल्याला स्टॉक आउट सिच्युएशनच्या माध्यमातून किती प्रमाणात कॉस्ट त्या ठिकाणी येणार आहे किती प्रमाणात त्या ठिकाणी लॉस होणार आहे आणि एक्स्ट्राची इन्व्हेंटरी होल्ड करून ठेवल्यामुळे आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी कॉस्ट येणार आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं। त्याचा बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा लॉस हा ठिकाणी आपल्याला होणार नाही। मग हा सेफ्टी स्टॉक आपण किती प्रमाणात होल्डिंग करून ठेवला पाहिजे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी लेवल जी आहे ही आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं। मग ती ॲव्हरेज इन्व्हेंटरी कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते तर Q/2 प्लस सेफ्टी स्टॉक या माध्यमातून म्हणजेच क्वांटिटी डिवायडेड 2 प्लस सेफ्टी स्टॉक याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी लेवल ही आयडेंटिफाय केली जाते। तर 2.6 या डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 93% स्टॉक जो आहे हा त्या ठिकाणी ॲव्हरेज डिमांड ड्युरिंग द लीड टाईम तो कव्हर करण्यासाठी आपल्याला स्टॉक केलेला दिसून येतो। मग तो कशा पद्धतीने आयडेंटिफाय केला जातो तर डिमांड पर टाईम पिरियड आणि लीड टाईमच्या माध्यमातून तो आयडेंटिफाय केला जातो। मग त्याच्यासाठी लागणारा जो काही स्टॉक आहे हा 93% ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो आणि उरलेला जो काही 7% स्टॉक आहे हा त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी स्टॉक असलेला दिसून येतो। म्हणजे जर समजा डिमांड आणि लीड टाईम याच्यामध्ये जर काही अनसर्टनिटीज आल्या तर त्या फुलफिल करण्यासाठी तो 7% स्टॉक जो आहे हा ठिकाणी आपल्याला यूज केलेला दिसून येतो आणि त्या अनसर्टनिटीज किंवा ते जे काही आपल्याला लॉस होणार आहे तो भरून काढलेला आपल्याला दिसून येतो। अशा पद्धतीने डिमांड आणि लीड टाईम यांच्यामध्ये येणारी जी काही अनसर्टनिटीज असते त्याच्या माध्यमातून जी काही स्टॉक आउट सिच्युएशन येते ती अवॉइड करण्यासाठी सेफ्टी स्टॉक हा ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो।